तू भेटशी नव्याने या मालिकेचा 21 ऑगस्टचा आणि 33वा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो। आजचा भाग अतिशय सुंदर, इमोशनल आणि मजेशीर पण होता। बघत रहा, स्किप करू नका। तर सुरुवातीला आपण बघतोय अभिमन्यू सर या तन्वीचा फोटो घेऊन इमोशनल झालेले दिसतात आणि थोड्याच वेळाने अर्पिता येते तिथे। अभिमन्यू सरांना म्हणते, काय झालं दादा, तुझ्या डोळ्यात पाणी? अभिमन्यू सर म्हणतात, काही नाही झालं ग अर्पिता। आता अर्पिता म्हणते, दादा अरे इतका आपल्या आईचा मुलगा शोभून दिसतोस ना तू, की ती पण अशीच होती, किती खोदून विचारलं तरी काहीच कळू द्यायची नाही। अभिमन्यू सर म्हणतात, आपल्या आईची तुलना कोणाशीच होत नाही। तेव्हा आता अर्पिता म्हणते, हो ना, आपली आई असती ना तर आज तू असा एकटा नसतास, काही करून आईने लग्न लावूनच दिलं असतं तुझं। अभिमन्यू सर म्हणतात, अगं मी कुठे एकटा आहे, तू आहेस, आभा आहे। अर्पिता म्हणते, अरे आम्ही दोघं तर आहोतच रे, पण नवरा बायकोचं नातं वेगळं असतं ना अभि। आता अभिमन्यू म्हणतात, हो माहितीये मला, नवरा बायकोचं नातं असं असतं ना की त्यामुळे इतर सगळी हक्काची नाती औपचारिक होऊन जातात। आता ही अर्पिता म्हणते, औपचारिक? अरे औपचारिकपणा? असं का बोलतोयस तू दादा, मी काय औपचारिकपणा केला तुझ्यासोबत? अभिमन्यू सर म्हणतात, नाहीतर काय, जे बोलायला आलीयस ते न बोलता इकडचं तिकडचं बोलतीयस, याला औपचारिकपणा म्हणत नाही तर काय म्हणतात? काय हवंय तुला अर्पिता? अर्पिता म्हणते, अरे दादा असं काही नाहीये, ऍक्च्युली ना थोडेसे पैसे हवे होते। अभिमन्यू सर म्हणतात, कोणाला? शेखरलाच ना? त्या आधी दिलेल्या पैशांचं त्याने काय केलं हे सांगायची तसदीक घ्या म्हणावं त्यांना, बायकोच्या आडून निशाणा साधू नका म्हणा। अर्पिता म्हणते, अरे दादा त्यांना बिझनेसमध्ये लॉस झालाय। आता अभिमन्यू म्हणतात की कुठल्या बिझनेसमध्ये लॉस नाही झाला त्याला, तुझ्याशी लग्न करून तेवढे लॉस बरे झाले त्याचे। अर्पिता म्हणत असते, आज आई असती ना तर तिला बरोबर कळलं असतं की माझं मधल्यामध्ये काय होतं ते। आता अभिमन्यू सर म्हणतात, मग तू मध्ये का पडतीयस, त्यांना सांग की त्यांना जे काय हवंय त्यांनी थेट माझ्याकडे येऊन मागावं। अर्पिता म्हणते, दादा मागणं एवढं सोपं नसतं रे। आता ती रागाने उठून निघून जात असते। आता हे अभिमन्यू म्हणतात, थांब जरा अर्पिता, किती पैसे हवेत? आता अर्पिताला जरा रागच आलाय, रादर तिचे स्वाभिमान दुखावला गेलाय। ती म्हणते, नकोयत मला, असं म्हणून ती त्या खोलीतनं निघून जाते। बाहेर तिचा हा नवरा वाट बघतच असतो। तो म्हणतो, अगं अर्पिता काय ग, काय झालं, मागितलेस का तुझ्या भावाला पैसे, दिले का दादाने पैसे तुझ्या? मग अर्पिता म्हणते, नाही तो देत होता पैसे पण मीच नको म्हणाले, माझा आणि माझ्या नवऱ्याचा स्वाभिमान पैशापेक्षा मला जास्त आहे। आता तो शेखर डोक्याला हात मारून घेतो आणि म्हणतो, अगं नाही तुझं सगळं खरं आहे म्हणा अर्पिता, पण अगं त्या लोकांना कसं तोंड देऊ ग मी, तेवढं आता मला टेन्शन आलं ग, आता तर मला बाहेर जाण्याची सोय पण उरली नाहीये। अर्पिता म्हणते, बघूयात आपण, करूयात काही, आपण दागिने विकूयात। आता लगेच शेखर म्हणतो, नाही दागिने बिगिने नको, मी बघतो त्या लोकांना कसं मॅनेज करायचं ते, तू नको काळजी करूस, जा जा। अर्पिता म्हणते, तुम्ही धीर नका सोडू, आता होईल काहीतरी सोय। अर्पिता गेल्यानंतर हा शेखर विचार करतो, आता काही ही पैसे देणार नाही, आता एकच इलाज आहे माझ्याकडे। आता त्याला आठवतं की प्राचार्य मॅडमच्या नावे 80,72,000 रुपये आहेत आणि पद्मिनी मॅडमकडे जाऊन पैसे मागायचे असं त्यांनी ठरवलंय। असो, आता इथे कॉलेज दाखवलंय आणि कॉलेजमध्ये गौरी खूप असं डेडिकेशननी अभ्यास करत असते, प्रत्येक लेक्चरला योग्य उत्तरं देत असते आणि हे सगळं बघून हाय क्लास सोसायटीचे जे मुलं आहेत ना विद्यार्थी, ते काहीतरी प्लॅन ठरवतात या गौरीची जिरवायची। आता तो मुलगा आहे ना त्या डॉलीच्या कानामध्ये सांगतो की आपण असं असं करूया, आणि आता रिसेस झाली आहे त्यांची मधली आणि गौरी बाहेर येते। तेव्हा आता हे दोघंही मिळून त्या गौरीच्या पाठीला एक चिठ्ठी चिटकवतात। ही डॉली मागून येते आणि असं अडखळत पडतीये ती असं दाखवते आणि गौरीच्या पाठीवर थाप मारते आणि तिला सॉरी म्हणते गौरीला, आणि गौरी पुढे निघून जाते। गौरीच्या लक्षातच येत नाही नेमकं झालंय काय। डॉली विचार करते, आता हिला कशी कॉलेजमध्ये ठेवताना ते बघतेच मी। आता प्रत्येक विद्यार्थी तिच्याकडे बघून हसतोय। गौरीला, आपल्या भोळ्या गौरीला असं वाटतंय की कदाचित मी कॉलेजमध्ये चांगली शिष्यवृत्ती घेऊन पास झाले म्हणून सगळे कौतुक करत असतील। असो, पण शेखरने त्याचा डाव खेळायला सुरुवात केली आहे। तो पद्मिनी मॅडमच्या खोलीमध्ये असा झाकून बघत असतो। तेवढ्यात मागून अर्पिता येते आणि म्हणते, काही हवंय का तुम्हाला, काय बघताय तुम्ही? शेखर म्हणतो, अगं काही नाही, ते मॅडमच्या खोलीचा दरवाजा उघडाच होता ना, म्हणलं वाऱ्याने उगी उघडझाप करेल म्हणून लावून घेत होतो मी। आता ही अर्पिता म्हणते, हो ना, ती मंजू असंच करते, काही बाई काम करायचं ना म्हणून करून टाकते, आता ना मीच बघते तिच्याकडे, थांबा। आणि आता ते ज्यूस घेत असतात तेव्हा अर्पिता म्हणते, हे ज्यूस मॅडमसाठी आहे, तुम्हाला हवं असेल तर मी दुसरं आणून देते। शेखर तिला म्हणतो, थांब जरा, मी नेऊन देतो मॅडमला हे ज्यूस। अर्पिता म्हणते, अहो पण तुम्ही? आता शेखर म्हणतो, अगं हो, काय हरकत आहे, मी ज्यूस नेऊन देतो आणि दरवाजा लुटूनही घेतो, आण माझ्याकडे। गोड गोड बोलून शेखरने ते ज्यूस अर्पिताकडून घेतलंय खरं।
शेखर आता विचार करतो या म्हातारीला कसं पटवावं. आता तो गेलाय त्या मॅडमच्या खोलीत. आता खोलीत गेल्यावर काय घडलं ना ते बघत राहा. आता तत्पूर्वी गौरीचं सीन दाखवलाय त्यांनी. गौरी आली आहे कॅन्टीन मध्ये. डोसा म्हणत असतो, गौरी तू का आली आहेस लेक्चर सोडून? मी आधीच सांगतो हा, लेक्चर नाही बुडवायचे, इथलं सगळं मी मॅनेज करून घेईल. प्रेक्षकांनो, डोशाला बघितलं की इडियट मधला तो मिलीमीटर सेंटीमीटर नाहीये का, तोच आठवतो मला. आता गौरी आली आहे काढा बनवण्यासाठी. ती डोशाला म्हणते, अरे डोशा मला काढा बनवायचा आहे. आता डोशा म्हणतो, कोणाला काढा बनवायचा आहे, कशाचा काढा? गौरी म्हणते, अरे त्या अभिमन्यू सरांसाठी काढा बनवतीये. आता गौरी जेव्हा पाठी वळते तेव्हा डोशाचं लक्षच जात नाही, नाहीतर डोशाने त्याला अलर्ट केलं असतं ना तिला, गौरीला. असो, डोसा आता तिथून निघून जातो गौरीशी बोलून. आणि आता इकडे हा शेखर घुसला या मॅडमच्या खोलीमध्ये. मॅडम अशा मागून अल्ला देतात आणि त्याला घाबरवतात. म्हणजे ऍक्च्युली तो घाबरून जातो मॅडमला बघून. आणि आता ती आली का एवढंच मॅडम बोलत असतात. आता या शेखरच्या हातून काचेचा ग्लास फुटतो आणि अर्पिता येते धावत धावत. शेखर म्हणतो, अगं काही नाही, त्या जरा घाबरल्या आहे, पण तू ते काचा आवरून घेतेस का, नाहीतर त्यांच्या पायाला लागतील. अर्पिताची बिचारीची धावपळ चालू झाली आहे विनाकारण. तिने स्वतः दिलं असतं ज्यूस तर परवडलं असतं तिला. असो, आता शेखर म्हणतोय, ओ मॅडम तुम्हाला सही येते का सही? आता या मॅडम फक्त घाबरून म्हणतात, ती आलीये का? पण शेखर मात्र त्यांना म्हणतो, तुम्हाला आठवती का तुमची सही करता येते का तुम्हाला? आता मॅडम काहीच बोलत नाही. तेवढ्यात अर्पिता येते आणि त्या खाली पडलेल्या सगळ्या काचा आवरून घेते. आणि आता शेखर तिला म्हणतो, त्यांना ज्यूस हवंय बहुतेक, ज्यूस आणतेस का? आता पुन्हा अर्पिता गेल्यानंतर हा शेखर पुन्हा त्यांना विचारतो, तुम्हाला सही येते का, आठवते का सही? पण मॅडम मात्र शेखरला घाबरलेले असतात. अर्पिता लगेच येते ज्यूस घेऊन. शेखर म्हणतो, दे त्यांना दे. आणि आता तिथून निघून जातो. त्याच्या लक्षात येते सध्या तर काही काम जमणार नाही त्याचं. पण आता प्रेक्षकांनो, हा सीन अतिशय मजेशीर आहे आज अख्ख्या मालिकेमधला. अभिमन्यू सर त्यांच्या डोक्याला हात लावून बसलेले असतात. गौरी येते आणि म्हणते, सर हा काढा घ्या ना, तुमचं पित्त कमी होईल. कालपासून तुम्हाला त्रास होतोय ना ऍसिडिटीचा, प्लीज प्या ना. आता सर म्हणतात की, अगं बाई तुला कोणी सांगितलं हे आणायला? गौरी म्हणते, सर मला कोणी सांगितलं नाही, पण हे प्यायलं तर तुम्हाला बरं वाटेल ना सर, माणुसकी म्हणून आणलंय मी हे. पण अभिमन्यू सर खेकसतात आणि म्हणतात, मला तुझ्या काड्याची आणि तुझ्या माणुसकीची गरज नाहीये. गौरी म्हणते, सर चिडचिड होते ना तुमची, माझा आहे का? अहो काढा तर पिऊन टाका, बरं वाटून जाईल तुम्हाला. अहो हा काढा अजिबात कडू नाहीये बाकींच्या काढ्यांसारखा. गौरी ते सर ओरडत असताना पटकन त्यांच्या हातात ग्लास देऊन टाकते आणि अभिमन्यू सरांना म्हणते, सर एवढे नखरे आमचा मन्या पण करत नाही, असं नाक बंद करा आणि गटकन गिळून टाका तो काढा, सॉरी पिऊन टाका तो काढा. अभिमन्यू सर आता ऐकतात बरं का गौरीचं आणि पटकन काढा पिऊन टाकतात. आता गौरी सरांनी काढा प्यायल्यानंतर म्हणते, सर मी जाते हा आता लेक्चरला. आता बडबडते ती तोंडातल्या तोंडात, यांना ऍसिडिटीच्या काड्याची नाही रागावरच्या काड्याची गरज आहे. अभिमन्यू सर तिच्याकडे रागाने बघतात. आता ती वळलेली असते तेव्हा अभिमन्यू सरांना ती चिठ्ठी दिसते, मी अभिमन्यू सरांची जिरवली आहे. आता या गौरीला वाटतं तिने जे वाक्य बोललंय ते वाक्यावरनं हे अभिमन्यू सर चिडले की काय, म्हणून ती जे पुढे धावायला लागते आणि अभिमन्यू सर तिच्या मागे मागे. आता या डॉलीला वाटतं बघितलं सरांनी. आता गौरी अख्ख्या कॉलेजवर धावते आणि अभिमन्यू सर ए थांब करून तिच्या मागे मागे धावतात. गौरी शेवटी एका वर्गात शिरते आणि अभिमन्यू सर तिच्या पाठीपाठी शिरतात. गौरी म्हणत असते, सॉरी सर, अहो मी मुद्दाम नाही केलो, सॉरी मी असं नव्हतं बोलायला पाहिजे होतं तुम्हाला, पण तुम्ही नेहमी चिडता ना म्हणून मी अशी बोलले. अभिमन्यू सरांना दम लागलेला आहे पळून पळून. ते म्हणतात, पळायला काय झालं तुला, थांब म्हणलं तरी मूर्खासारखी पळत सुटली होतीस तू. गौरी म्हणते, अहो सर मला भीती वाटतच होती तुमची, पण मला वाटलं तुम्ही ऐकलं नाही माझं वाक्य, मला काय माहिती तुम्हाला इतका राग येणार आहे. अभिमन्यू सर म्हणतात, राग नको यायला, हे असं काहीच्या काही लावून फिरतेस आणि मला राग नाही येणार का? गौरी म्हणते, असं काय करता सर, मी जे केलं ते चांगल्यासाठी केलं ना तुमच्या. अभिमन्यू सर म्हणतात, अगं हे चांगल्यासाठी केलं का? गौरी म्हणते, अहो सर तो काढा चांगला असतो, ऍसिडिटीच्या काड्याचं तुम्हाला परिणाम होईल. अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात, ऍसिडिटीच्या काड्याबद्दल नाही बोलत आहे मी. गौरी अभिमन्यू सरांना सॉरी म्हणत असते. अभिमन्यू सर तिच्या समोर असे येत असतात चालत. आता बघा प्रेक्षकांनो, गौरीला वाटतं आता बसते आपल्या कानाखाली, पण आता अभिमन्यू सरांनी त्या पाठीवरची ती चिठ्ठी काढली आहे आणि तिला दाखवली आहे, हे बघ हे फिरत होतीस तू लावून. गौरी ती पाटी वाचते आधी, मी अभिमन्यू सरांची जिरवली, बापरे हे मी नाही केलंय. अभिमन्यू सर म्हणतात, हे तू माझ्या चांगल्यासाठी केलंस का? आता ही गौरी म्हणते, नाही हो सर मी नाही केलंय हे सगळं. अभिमन्यू सर म्हणतात, कोणी केलं खरं सांग, खोटं बोलायचं नाहीये.
गौरी म्हणते सर मी खरंच नाही केलंय हो हे सगळं, मी असं कशाला करीन, माझा तर हात पण नाही पुरत ना माझ्या पाठीपर्यंत, आणि मी केलं असतं तर मी असं कशाला लावलं असतं माझ्या पाठीमागे, मी भिंतीला फळ्यावर कुठेतरी चिटकवलं असतं ना. अभिमन्यू सरांचं लक्ष जातं आता ते डॉली आणि ज्याने हा उद्योग केलाय ना तो मुलगा तिथे खिडकीतून उभं राहून हा तमाशा बघत असतात. अभिमन्यू सर आता त्यांच्या पाठीपाठी धावतात आणि जोरात ओरडतात, थांबा. आता बघा प्रेक्षकांना खूप भारी दाखवलंय पुढे. अभिमन्यू सर ओरडतात आणि काय करताय तुम्ही इथे, बोला काय करताय. आता ती डॉली म्हणते माझं प्रोजेक्ट राहिलं होतं सर, ते बघायला आले होते. अभिमन्यू सर म्हणतात इथे या वर्गात भरतात का टीवायचे लेक्चर्स, काय चाललंय हे सगळं, हे सगळं कोणी केलं, पटकन बोला मला, कोणी केलंय हे सगळं. कोणी काहीच बोले ना. अभिमन्यू सर ओरडतात आणि म्हणतात काय झालं, तोंड शिवले का तुमचे, आणा वया आणा तुमच्या इकडे, आता बघतोच मी कोणाचं अक्षर मॅच होतंय, लगेच कॉलेजमधनं काढून टाकणार मी. आता या पोरानं लगेच कबूल केलंय, सॉरी सर आता नाही करणार मी. आता अभिमन्यू सर म्हणतात यासाठी पाठवतात का तुमचे आईवडील कॉलेजमध्ये, तुम्हाला नोट्स काढायचे सोडून इतरांच्या पाठीवर असे कागद चिटकवत फिरता का. एक विद्यार्थी परिस्थितीशी झगडत जीवाचा आटापिटा करत शिक्षणासाठी इथे येतो, त्याला मदत करायची सोडून तुम्हाला त्याला त्रास द्यायचा आहे, सगळं फुकटात मिळतंय म्हणून माज आला का रे तुम्हाला. गौरी अभिमन्यू सरांकडे बघतच राहते. आता अभिमन्यू सर म्हणतात असा माज आला असेल ना तुम्हाला तर मला उतरवायला वेळ नाही लागणार, पुन्हा जर कोणाशी असे वागलात ना तर मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट कॉलेजमधनं बाहेर काढेल मी तुम्हाला, चला निघा इथून लेक्चरला जा. आता सगळेच्या सगळे चुपचाप सॉरी सर म्हणून निघून जातात. बघितलं ना प्रेक्षकांनो, गौरीला अभिमन्यू सरांची ही बाजू कळली आहे आणि मला ना होतच एक्सपेक्टेड की अभिमन्यू सर 100% गौरीची बाजू घेऊन बोलतील. मला जे वाटलं तो अंदाज अगदी खरा ठरला. असो, अभिमन्यू सर आता निघून जातात असं बोलून गौरीला फार छान वाटतंय, एकदम भारी वाटतंय म्हणानं. आता पुढचा सीन लगेच त्यांनी दाखवलाय. अभिमन्यू सर आलेत त्यांच्या घरी आणि त्यांनी या मॅडमला त्यांच्या औषधं दिलेत आणि म्हणतात औषधं घेऊन टाका पटकन. शेखर सांगत होता तुम्ही दुपारी खूप घाबरलात त्याला, कशाला घाबरलात एवढं मॅडम तुम्ही, काही त्रास झाला का. अहो कॉलेजमध्ये केवढा रुबाब होता तुमचा, कॉलेजमधल्या पद्मिनी गाडगीळ अशा आहेत आज, असं सांगितलं तर विश्वास बसेल का कोणाचा, असं नका करू, स्वतःला सावरा. मॅडम फक्त त्यांच्याकडे बघतात आणि ते जेव्हा पुढे जातात तेव्हा पुन्हा म्हणतात ती आली का, आली ना ती, एवढंच वाक्य त्या बोलत असतात प्रेक्षकांनो. आणि आता अभिमन्यू सर त्यांच्याकडे बघतच राहतात आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. नेमकं तन्वी आणि माही कशामुळे वेगळे झाले हे ऐकण्यात खूपच उत्सुकता वाढवली आहे त्यांनी. पुढच्या भागात आपण बघणार आहोत या गौरीच्या काकूने आगाऊपणा करून त्या गौरीची वही लपवली, गौरीचा भाऊ मन्या, त्या दोघांचंही राखी पौर्णिमा त्यांनी दाखवली आहे. आता ती उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि आता गौरीला काहीतरी मोठा आणि महत्वाचा अभ्यास दिलेला असतो अभिमन्यू सरांनी, रॅदर सगळ्या क्लासलाच दिलेला असतो आणि गौरीच्या काकूने तिची वही लपवल्यामुळे गौरीला ती वही काही सापडे ना. आणि आता अभिमन्यू सरांना पुन्हा एकदा निमित्त मिळतंय की काय बघूयात. आता आजचा तर त्यांनी छान रिस्पॉन्स दाखवला अभिमन्यू सरांचा, पण अभिमन्यू सर हा चान्स सोडणार नाही असं वाटतंय खरं. काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला, आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा हं, मी तुमच्या कमेंट्सची वाट बघत असते. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला हा माझा रिव्ह्यू आवडत असल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमंडळींना माझा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ज्यांना कोणाला ही मालिका आवडत असेल त्यांना भेटायची नव्याने सोमवार ते शुक्रवार सोनी मराठीवर रात्री 9 वाजता आणि लगेचच त्याचा रिव्ह्यू ऐका आपल्या चॅनलवर म्हणजे अनघा विथ स्टोरीवर. धन्यवाद.